सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज वार आहे शनिवार। स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे आणि स्वामींचरणी प्रार्थना आपले जे भारतातले सैनिक आहेत किंवा भारत मातेचे सुपुत्र आहेत त्यांचं स्वामी संरक्षण करा, त्यांच्यावरती तुमची कृपा अशीच राहू दे आणि माझ्या भारत मातेवरती सुद्धा तुमची कृपा राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना। तर आज स्वामींची छान पूजा केलेली आहे आणि आज स्वामी किती गोड दिसतायत बघा। बऱ्याच ताईंनी अष्टलक्ष्मी फ्रेमच्या मला पूजे विधीबद्दल विचारलं होतं, तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की अष्टलक्ष्मी फ्रेमची पूजा विधी कशी करावी किंवा काय विधी आहे। त्याच बघा हा चांदीचा जो काही कलश आहे, हा चांदीचा आपल्याला बघा तांबे आहे बरं का, ह्याच्यामध्ये मी स्वामींना पाणी ठेवते आणि इथं बघा पैशाचा कलश मी माझ्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेसमोर ठेवते बघा। काही पैशाचा कलश सिल्वर मध्ये आहे, मार्बल कोटिंग मध्ये, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बघा गोल्ड 24 कॅरेट गोल्डचं प्लेटिंग मध्ये सुद्धा मिळेल। तर स्वामी, दत्तगुरु, गणपती बाप्पा सगळे देवी देवता बघा जेव्हा आपण सेवा करतो तर बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई तुझ्या जशा कोरीव मूर्ती आहेत स्वामी आहेत तशी आम्हाला का देत नाही। कारण कसं असतं ना ताईंनो, तुमच्या सेवेतून तुमच्या श्रद्धेतून देवांमध्ये तुम्हाला भाव दिसतात। आता माझी अन्नपूर्णा बघा किती हसत्याला रूपामध्ये दिसते, बघू शकता किती गोड हसते बघा। लड्डू गोपालजी पण हे बघा, म्हणजे एवढ्या वर्ष सेवा करते सगळ्यांची भाव अशी मला जिवंत हसरे दिसतात। आणि भरपूर ताईंनी माझ्याकडून स्वामींची मूर्ती, पूजा साहित्य, श्रीयंत्र सुद्धा बघा हे मोठ्या साईजमध्ये मी पूजा करते, कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे। त्यासोबत बघा बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई तू 2 दिवे लावते, एक तेलाचा आणि दुसरा माझ्याकडे बघा तुपाचा आहे जो की 1 तास 10 मिनिटं चालणारा लावते। आणि सकाळ सकाळी बघा आरती करण्यासाठी बघा ह्या निरांजनमध्ये चांदीच्या मी अर्धा तास चालणारे छोटे दिवे लावते बरं का। आणि जो धूप आहे तो गुलाबाचा, केवड्याचा किंवा रुद्राक्ष अगरबत्ती मी नेहमी लावते। तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे आणि ज्योतिबा। त्यासोबत बघा कुंचन बघा मी नित्य चांदीच्या कुंचनमध्ये अक्षदा आणि थोडेफार चांदीचे रत्न, कारण चांदीचा कुंचना खूप छोट्या साईज मध्ये येतो त्याच्यामध्ये सगळे रत्न बसत नाहीत, त्यामुळे बघा आम्ही शुक्रवार मंगळवारी पितळेच्या कुंचनमध्ये सेवा करते, पण असं रोजच्या रोज मी चांदीच्या कुंचनमध्ये सेवा करते, कारण रोज आपल्याला लक्ष्मी किंवा पैसा हा आपल्याला रोज हवा असतो। त्यामुळे रोज सेवा केली तर तुमच्यावरती सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्की राहील। तर आजची सेवा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सर्वांना कशी वाटली। बघा आपल्या भारतासाठी किंवा आपल्या भारत मातेच्या सुपुत्रांसाठी सर्वांनी प्रार्थना करा। माझं रोजचं लाईव्ह नामस्मरण 10 ते 10:30 दरम्यान असतं, कारण आज ते आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहे बरं का। जसे की बघा स्वामी कृपेने स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं। स्वामी मूर्ती आर्ट ही आपली लिगली फर्म आहे, आपण सुद्धा जीएसटी सरकारला भरतो आणि त्या जीएसटी मधून बघा आपल्या सरकारला खूप मदत होते बरं का। फुल ना फुलाची पाकळी। आता आपण जो टॅक्स किंवा आपण जो जीएसटी भरतो त्याच्यामुळेच आपल्या सैनिकांना सोय सुविधा किंवा आपल्या संरक्षणासाठी त्या गोष्टी ते वापरतात किंवा आपल्या संरक्षणासाठी त्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात। त्यामुळे बघा प्रत्येकाने, आपण एक भारताचे नागरिक आहोत तर प्रत्येकाने बघा ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। काही नाही पण आपण रोज नित्य सेवेमध्ये एक माळ आपल्या भारत मातेसाठी, आपल्या भारतासाठी तुम्ही नक्की करा आणि भारत मातेच्या सुपुत्रांसाठी। तर अशी आजची पूजा आहे आणि सर्वांनी लाईव्ह नामस्मरण जॉईन करा बरं का न चुकता। आणि सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, कारण शॉपला मला जायला निघायचं आहे, पण बऱ्याच ताई म्हणतात की ताई घरच्या स्वामींचं दर्शन देत नाही काय। आता लाईव्ह सुद्धा भरपूर केले, तुम्ही लाईव्ह सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामींचं नित्य तुम्हाला दर्शन मिळतं। आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा। त्याचं बघू शकता हे एका ताईंचं ब्रासलेट आहे बरं का, त्यांचे मिस्टर आर्मीमध्ये, त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी माझ्याकडे फिरोजा घेतले, तरी सकाळीच मी ऍक्टिव्हेट केलेला आहे। फिरोजा जो आहे तो आपल्याला बघा येणाऱ्या संकटाची चाहूल देतो आणि आपल्यावरती येणारं संकट स्वतःवरती घेतो। त्यामुळे बघा स्वतःच्या संरक्षणासाठी फिरोजा खूप चांगल्या प्रकारे काम करतो। त्यामुळे बघा आर्मीतल्या दादांना हे फिरोजा ब्रासलेटची खूप जास्त गरज आहे बरं का। आणि ज्या ज्या दादांना पाठवायचं आहे त्यांनी ऍड्रेस जरी शेअर केला तरी आपण तो फिरोजा ब्रासलेट त्यांना पाठवू शकतो। बऱ्याच ताईंनी काल घेतलंय, कारण त्यांनी बरेचसेच व्हिडिओ बघितलेत बरं का। फिरोजा संरक्षण करतो, अगदी बंदुकीमधनं निघालेली गोळी सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही, एवढे त्या फिरोजा ब्रासलेटचे चांगले रिझल्ट आहेत। सलमान खान सारखे सेलिब्रिटी सुद्धा ते फिरोजाचं ब्रासलेट हातामध्ये धारण करतात। तर चला श्री स्वामी समर्थ। आणि बऱ्याच ताईंनी ह्या गजांत लक्ष्मीबद्दल मला विचारलं, तर बघा मार्बलमध्ये 24 कॅरेट गोल्डचं गजांत लक्ष्मीची पॉलिश आहे। ह्या माझ्या गजांत लक्ष्मीला 5 वर्ष पूर्ण झालेत बरं का। आपल्याकडे हे सुद्धा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटा साईज, ह्याच्यामध्ये 3 साईजचे गजांत लक्ष्मी अवेलेबल आहे, पण मी सगळ्यात मोठे मार्बलचे गजांत लक्ष्मी माझ्या देवघरामध्ये ठेवलेले आहेत, कारण माता लक्ष्मीचा बघा धनाचा वर्षाव हे गजांत लक्ष्मी करतात आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं। अशी सुंदरशी बघा मार्बलमध्ये गजांत लक्ष्मी आपल्याकडे तुम्हाला मिळून जातील। आणि बघा चांदीमध्ये हळदीकुंकूचा करंडा जो आहे तो 2 ह्याचा नाहीये, कारण चांदीमध्ये पण मिळतात आणि सिल्वर कोटिंग
आहे बरं का. तुम्हाला चांदीमध्ये सुद्धा बघा मोराचा हळदी कुंकू करंडा किंवा अगदी सिंगल हळदी कुंकू करंडा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे चांदीमध्ये मिळेल. ज्यांना ज्यांना हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा. आणि स्वामींची मूर्ती मार्बलमध्ये नित्य अभिषेक करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या ज्या ताईंना सुंदर अशी स्वामींची मूर्ती हवी आहे त्यांनी सुद्धा मेसेज करा. तर बघा ह्याच्यामध्ये मी स्वामींना पाणी ठेवते बरं का पिण्यासाठी. चांदीचा हा तांबे आहे. ह्याच्यावरती बघा एक फुल ठेवले आणि हा जो तुम्ही चांदीचा कलश बघताय पैशांचा कलश किंवा मनी बाउल किंवा मनी कलश असं बऱ्याच ताई म्हणतात, तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर असा बघा पैशाचा कलश बुकिंग करू शकता. आपल्या घराला वाईट नजर लागू नये म्हणून माझ्या घरामध्ये बघा मी नित्य नजरबट्टूची पूजा सुद्धा करते. सकाळी गंध लावते, अगरबत्ती लावते. तर बघा हा आपल्या घरात म्हणजे एंट्री जेव्हा करतात समोरचा व्यक्ती तेव्हा त्याला दिसला पाहिजे. वास्तुदोष पूर्णपणे दूर करतो आणि निगेटिव्हिटी नजरेपासून आपल्या घराचं संरक्षण करतं. तर श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओ सोबत भेटूया.